चलिए दोस्तों, यहाँ पे बहुत ही खूबसूरत शॉट तो है, मगर बदनसीब रहेंगे। जहाँ पे 4 रन मिलने की संभावना थी, वहां पे मात्र 2 ही रन पर संतोष करना पड़ेगा बल्लेबाज को। बल्लेबाज मुनाफ, जो कि बहुत ही बेहतरीन बल्लेबाजों में एक माने जाते हैं, क्योंकि इनकी बल्लेबाजी हाल ही में आपने रॉयल स्पोर्ट्स बोरली में उस टूर्नामेंट में आपने देखी होगी, कमाल की बल्लेबाजी की थी और एक ही ओवर में धमाका किया था वही बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर मुनाफ राउत। गेंदबाज पट्टू, जी हाँ, इस मरतबा उल्टे हाथ से खेला है। ओहो, डीप बैकवर्ड पॉइंट, सीमा रेखा के बाहर, फ्लैट एंड फ्यूरियस सिक्सर। कमाल का स्ट्रोक था। मैदान पर मोहम्मद 11 वालवटी बनाम सफा 11 वेशवी, ये मैच आप देख रहे हैं। सफा 11 वेशवी के कैप्टन सलमान ने टॉस जीतने के बाद सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया और बल्लेबाजी के लिए दावत दी है मोहम्मद 11 वालवटी को। पहली गेंद हालांकि बिंदी की थी पट्टू ने, बहुत ही बढ़िया शुरुआत, मगर उसके बाद 30 गज के दायरे को तोड़ा था, मगर थोड़ा सा बदनसीब रहे। जहां पे 4 रन मिल सकते थे अरशद को, वहां पे मात्र 2 ही रन पर संतोष करना पड़ा। मगर तीसरी गेंद पर अपनी कलात्मक और नजाकत, रचनात्मक स्ट्रोक दिखाते हुए 6 रन वसूल किए। फिर से एक बार अरशद के बल्ले से बैक टू बैक मुसलसल ये दूसरा छक्का। अरशद के बल्ले से ये दूसरा छक्का हमने देखा। अरशद पहुंचे 14 पर, मुनाफ खेल रहे हैं 1 रन बनाकर। मुनाफ को, जी हां, मुनाफ अब तक स्ट्राइकिंग एंड पर नहीं आए हैं। चार गेंदें अब तक हो चुकी है और अरशद ने ही चारों गेंदों का सामना किया, जिसमें 2 छक्के हमें देखने को मिले। कुल मिला के 14 रन उन्होंने पहले ही 4 गेंदों में बना लिए। मैंने पहले ही कहा था ये दादा टीम है, श्रीवर्धन तहसील में एक नामचीन टीम है। कमाल की बल्लेबाजी और बहुत ही बढ़िया गेंदबाजी इनमें देखने को मिलती है। और इस प्रतियोगिता का ये 5वां संस्करण आप देख रहे हैं और इस टूर्नामेंट में उन्होंने 3 मरतबा जीता है और इसी वजह से मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाजी करने वाली टीम वेशवी के ऊपर जरूर होगा। फिर से एक बार नई उम्मीद से, नए उमंग से यहाँ पे बल्लेबाजी करते हुए अरशद, जी हाँ, रिवर्स खेलने की कोशिश कर रहे थे। लगातार 2 मरतबा रिवर्स शॉट हमने उनके बल्ले से देखा, बैक टू बैक 2 छक्के देके। तीसरी मरतबा उसी तरह शॉट खेलने की कोशिश की, मगर इस मरतबा गेंदबाज पट्टू चौकन्ने थे। मिडिल स्टंप पर टप्पा खाने के बाद स्टंप के ऊपर से ये गेंद निकल गई, बिंदी गेंद। फिर से एक बार उल्टे हाथ से खेलने का प्रयास अरशद का, मगर इस मरतबा लेग स्टंप को पकड़कर गेंद, लेग स्टंप के बाहर वाली गेंद थी, बिल्कुल परख नहीं पाए थे। पहले ओवर की समाप्ति। कुछ हद तक यहाँ पे गेंदबाज पट्टू की भी मैं तारीफ करना चाहूंगा। 2 बड़े शॉट जरूर आए हैं,
मगर इस ओवर में 3 बिंदी गेंदें भी हमें देखने को मिली। वालवटी टीम के चाहने वाले वालवटी गांव से बहुत सारे यूट्यूब के जरिए से इस मैच का आनंद ले रहे हैं, लुफ्त उठा रहे हैं। शोएब भाई ठोकन उनके फैन और फॉलोअर्स हमेशा उन्हें सपोर्ट करते हुए दिखाई देते हैं। देखते देखते पहले ओवर की समाप्ति, 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अरशद खेल रहे हैं 14 रन बनाकर। अरशद ने 6 गेंदों का सामना किया और पहली मर्तबा मुनाफ स्ट्राइकिंग एंड पर अंपायर से गार्ड लेते हुए। 30 गज का दायरा यहां पे रहेगा। 5 ओवर का यह मुकाबला, 30 गज के दायरे को किस तरह से तोड़ा जाता है, रिस्क उठाया जाता है, ये अरशद ने अपने हमें बताया। इसी तरह से बल्लेबाजी करनी पड़ती है क्योंकि 30 गज का दायरा यानी बल्लेबाजों के लिए दुधारी तलवार की तरह होता है। बड़े शॉट भी आ सकते हैं, विकेट भी आ सकते हैं क्योंकि नई गेंद होती है, फर वाली गेंद होती है। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद मिनट के साथ खेलना चाहते थे, पंच किया था, 1 बाउंस सीधा शॉट कवर के हाथों में। बहुत ही बढ़िया फील्डिंग मगर खराब थ्रो के कारण 1 रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 15 रन। पंद्रह रन स्कोर कार्ड पर। डांसिंग डाउन द विकेट, इस मरतबा फुल टॉस बनाकर उसे मिड ऑन के ऊपर से खेला है। लॉन्ग ऑन खाली था। अरशद के दिमाग की मैं दाद देना चाहूंगा। देखिए होशियारी का क्रिकेट खेल रहे हैं। आपको मात्र ताकत से खेलना मुनासिब नहीं होगा, आपके पास शक्ति के साथ युक्ति होना बहुत जरूरी। यहां पे देखा उन्होंने कि लॉन्ग ऑन खाली है और मिड ऑन बहुत ही नजदीक है, उनके सर के ऊपर से खेलकर 4 रन वसूल किए। फिर से एक बार ओवर पिच गेंद थी, उसे ऑन द राइज खेला है। फिर से एक बार गैप ढूंढा है अरशद ने, गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर तंदनाती भी निकल गई। बैक टू बैक चौका। पर मुसलसल 2 चौके हमें देखने को मिले। आज अरशद अपने मूड में फिर से एक बार दिखाई देते हुए। वालवटी टीम के लिए एक खुश खबर, क्योंकि अरशद का मूड में खेलना, अच्छी बल्लेबाजी करना बहुत जरूरी उनके टीम के लिए। जी हाँ, इस मरतबा देखिए मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाज के ऊपर, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर की तरफ भटके, अंपायर जी हमारी तरफ रुख करते हुए वाइड का इशारा। वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन, उसी के साथ बाई के रूप में 1 रन, यानी कुल मिला के 2 रन मुफ्त के यहाँ पे मिलेंगे। और इन 2 रनों के साथ रनों की संख्या में बढ़ोतरी होती हुई 25 रन स्कोर कार्ड पर। जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट, इस मरतबा आगे आकर हाफ वॉली बनाकर उड़ाना चाहते थे मिड ऑन के ऊपर से, मगर टप्पा खाने के बाद गेंद ऑफ कटर अंदर की तरफ आई और इसी वजह से गेंदे बल्ले का अंदरूनी सिरा लिया। शॉट मिड विकेट की दिशा में गेंद ट्रैवल कर रही थी, मगर इसी बीच 1 रन लेने का मौका। अरशद जितनी स्ट्राइकिंग एंड पर गेंदें खेलेंगे उतना ही वालवटी टीम के लिए फायदेमंद होगा। इस मरतबा फिर से एक बार अपना फेवरेट स्ट्रोक खेलने की कोशिश कर रहे थे अरशद, मगर चक गए। देखिए मैंने कहा था कि ये रिवर्स स्वीप, अल्टी पल्टी, स्विच हिट जिसे कहा जाता है क्रिकेट की परिभाषा में, ये दुधारी तलवार की तरह होता है। जी हाँ, इस मरतबा डांसिंग डाउन द विकेट आगे आकर खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंदे बल्ले का ऊपरी सिरा लिया और अरशद बैक टू द पैवेलियन। विकेट कीपर के हाथों में एक आसान सा कैच।
तू बोल 1 वर्ष वेशवीच्या टीमशी 2025 डिसेंबर 31 पर्यंत मी खेळ मग हा कर हा फक्त इतकंच. हा फक्त काय बोलू? मी आता जेव्हा पण जी खेळली ती वेशवी टीमशी खेळली खलास हा हिंदीत बस ओके. अरे काय ए संगते साजिद बोल. बोल तू. 1 तारखेशी 1 तारखेशी मी आजशी वेशीच्या टीमीतला खेळली काय बोलू यार. जल्दी बोल चल काय साजिद तू बोल. अस्सलाम वालेकुम. फाइज पावस्कर आज से 1 जनवरी 2025 फाइज पावस्कर सिर्फ एशवी के टीम में खेलेगा. इसके बाद कोई टीम चाहे कालिंजा रहे और दूसरी कोई टीम रहेगी उसमें खेलेगा ना. आज से सिर्फ सफा 11 वेशवी में ही खेलेंगे. या दरम्यान सन्माननीय वज्जाद भाई नाडकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी मोहम्मदिया क्रिकेट क्लब बाणकोट यांच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक 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 स्वागत करतोय. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैच की तरफ चलते हैं. आपको याद दिलाना चाहूंगा, पहले ओवर में पट्टू के 14 रन खर्च हुए थे. जिशान दूसरे ओवर में आए. जिशान ने 12 रन खर्च किए. कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 13 रन के औसत से 26 रन स्कोर कार्ड पर. अरशद के बल्ले से 2 चौके और 2 छक्के हमें देखने को मिले. कुल मिला के अरशद 22 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि मुनाफ अरशद आउट हो चुके हैं. जी हां, हेलीकॉप्टर चलाया है और ये गेंद देखिए कहां पे गई है. लॉफ किया है ओवर द कवर. गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर. 6 रन. कमाल का ये स्ट्रोक था. देखिए हेलीकॉप्टर चलाते हुए हमने अक्सर बल्लेबाजों को देखा, फिर कृष्णा सातपुते हो, ऐसे बहुत सारे खिलाड़ी हैं, मगर ये शॉट तकरीबन डीप मिड विकेट या लॉन्ग ऑन या काउ कॉर्नर या बॉलर के सर के ऊपर से ज्यादा जाता है, मगर यहाँ पे हेलीकॉप्टर गया है डीप कवर में लैंड होने के लिए. क्या लाजवाब ये स्ट्रोक था मुनाफ का. वेरी वेल डन मुनाफ. फिर से एक बार यहाँ पे काउ कॉर्नर के ऊपर से खेलने में कामयाब रहे मुनाफ. बैक टू बैक मुसलसल ये दूसरा छक्का. पहुंचे 14 पर. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हैं मुनाफ. मैंने पहले ही कहा था, मोहम्मद 11 वालवटी ये टीम श्रीवर्धन तहसील में एक दादा टीम है. इस टीम ने अपना दबदबा निर्माण किया है. और दोस्तों, ये जो उन्होंने बल्लेबाजी डेवलप की है, ये ऐसा ही नहीं की है, उसके पीछे बहुत मेहनत की है. जी हाँ, फिर से एक बार गई. मेरे ख्याल से ये गई है, यहां से नजर आई है. 6 रन, लगातार 3 छक्के. कर अब मनोवैज्ञानिक दबाव में घिरे हुए उनके साथी, उनके संग सहकारी उन्हें समझाते हुए
पहली 3 गेंदों में लगातार 3 छक्के लगाने के बाद अभी भी 3 गेंदें जो डालनी है वो किस तरह से डालेंगे, बल्लेबाज को किस तरह से खामोश करेंगे, इसमें डूबे हुए। करे तो क्या करे, इन बल्लेबाज को किस तरह से खामोश रखा जाए। बड़े स्ट्रोक से महरूम करना होगा, वरना ये रनों की संख्या आपसे बहुत दूर चली जाएगी। इस मरतबा आगे बढ़े, डांसिंग डाउन द विकेट, उस गेंद को खेला है कारपेट के सहारे मिड विकेट की दिशा में। बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, और इसी वजह से मुनाफ ने एक ही रन लेना मुनासिब समझा। अच्छा निर्णय मैं कहूंगा, सही वक्त पर सही निर्णय लेना, यह अकलमंदी की बात। देखिए कितने अच्छे टच में नजर आ रहे हैं मुनाफ। इस तरह से ज्यादा को हैंडल करना आपको आना चाहिए। किस तरह से बल्लेबाजों को रोका जाएगा, को हैंडल करना आपको आना चाहिए। किस तरह से बल्लेबाजों को रोका जाएगा। अपेक्षा और उम्मीद जरूर है फैज से, नहीं अपेक्षा और उम्मीद जरूर है फैज से, नहीं नहीं नहीं, मगर फैज अभी भी उस मनोवैज्ञानिक दबाव से दूर नहीं हो पाए, मगर फैज अभी भी उस मनोवैज्ञानिक दबाव से दूर नहीं हो पाए हैं। लाजवाब बल्लेबाजी करते हुए देखा, मगर आज मुनाफ जिस अंदाज में खेल रहे हैं उसे देखते हुए, ये लीजिए उसी के मैं बात कर रहा था। और ये मुनाफ का विकेट उन्होंने क्यों रुका के रखा है, इसका उत्तम उदाहरण मुनाफ ने पेश किया। ओवर द कवर, फिर से एक बार डीप कवर, सीमा रेखा के बाहर 6 रन। का क्रिकेट को आपको समझना पड़ेगा। कौन से बल्लेबाज आज रंग में हैं, आज अच्छे मूड में हैं, कौन से बल्लेबाज आज टच में हैं, आज मेरा रोल क्या है। नवीद सही मायनों में यहाँ पे नवीद की भी तारीफ बनती है, उन्होंने अपना भूमिका, अपना रोल समझ लिया है। ओहो, स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे, मगर आज तकदीर मुनाफ के साथ। इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है किस्मत भी बहादुरों का साथ देती है। बहादुर बल्लेबाज मुनाफ, हालांकि गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया था, वहां पे पट्टू चकमका गए। गेंद डीप थर्ड मैन सीमा रेखा के बाहर 4 रन। हास पाटिल तूफानी बल्लेबाज है, लंबे लंबे हिट लगाने के लिए जाने जाते हैं, और जैसे ही मौका मिला ओवर पिच गेंद बनाकर उसे उड़ाया है मिड विकेट सीमा रेखा के बाहर, आउट ऑफ द पार्क, 6 रन। क्या छलांग लगाकर जा पहुंची है 68। जी हाँ, इस मरतबा खड़े खड़े खेला था, मगर बहुत ही बढ़िया और खूबसूरत ये शॉट था। कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ, और डीप कवर में फील्डर होने के बावजूद दोनों भी बल्लेबाजों ने अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन किया, और 2 रन आसानी के साथ यहां पे जुटा लिए। इन 2 रनों के साथ रनों की संख्या धीरे धीरे बहुत ही बड़ा आकार यहां पे प्राप्त करती हुई 70 ऑन स्कोर कार्ड, 70 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में पट्टू ने 14 रन खर्च किए, जिशान आए दूसरे ओवर में, उन्होंने 12 रन खर्च किए। फैज पावस्कर काफी खर्चीले साबित रहे, उन्होंने 24 रन खर्च किए, और जिशान को भी इस ओवर में बहुत मार पड़ी है, 20 रन उन्होंने खर्च किए हैं। जी हाँ, यहाँ पे वक्त का जाया करना मुनासिब नहीं होगा, वरना आपको पैनलाइज किया जा सकता है। अंपायर जी का इशारा आ चुका है।
70 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। और जिस फिगर की मैं बात कर रहा था, जिस रनों की संख्या की मैं बात कर रहा था कि कम से कम 70 रन आपको 5 ओवर में बनाने होंगे, और यहाँ पे अभी भी एक ओवर आना बाकी है। 4 ओवर में ही 70 का आंकड़ा छू लिया है मोहम्मद 11 वालवटी ने पहले बल्लेबाजी करते हुए। मोहम्मदिया क्रिकेट क्लब बानकोट इनकी जानिब से अनवर भाई हसवारे, बदरुद्दीन भाई उंडरे और अमीन भाई उंडरे, लगातार 5 साल टूर्नामेंट यहां पे आयोजित करना इतना आसान नहीं है, बहुत मुश्किल है, क्योंकि जो टीम टूर्नामेंट अरेंज करती है वो सभी जानते हैं कि कितनी मेहनत लगती है, कितनी मशक्कत यहाँ पे लगती है, कितना वक्त यहाँ पे खर्च करना पड़ता है, मगर क्रिकेट के प्रति लगाव यहाँ पे नजर आता हुआ। अमीन उंडरे, अनवर भाई हसवारे, इनका अंतिम ओवर के लिए यश। जी हाँ, जोरदार अपील है यश की तरफ से, मगर अंपायर के ऊपर उसका कोई असर नहीं है। शायद विकेट कीपर भी इतने सहमत नहीं थे, मगर पहली गेंद यश की बिंदी और बिंदी गेंद के साथ शुरुआत, बहुत ही बढ़िया शुरुआत, क्योंकि सेट बल्लेबाज जिनकी नजरें जम चुकी है, जिन्हें अब ये टेनिस की गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही होगी, उन्हें आश्चर्यचकित करना, बिंदी गेंद करना आसान नहीं है, मगर यश ने पहली गेंद पर कामयाबी हासिल की है। जी हाँ, मगर दूसरी ही गेंद के ऊपर सीमा रेखा दिखा दी यश को। 1 बाउंस गेंद, लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, 4 रन। वॉर्न पूरी तरह से वार्म अप हो चुके हैं। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर थी और सीधे बल्ले से खेलने की कोशिश मुनाफ की, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया और यहाँ पे खराब थ्रो। देखिए, ऐसी गलतियां होती ही है, जब कभी मनोवैज्ञानिक दबाव आ जाता है तो दिमाग काम करना बंद करता है, और इस तरह की छोटी छोटी गलतियों को आपको दुरुस्त करना होगा, वरना एक एक छोटी गलती आपको इस प्रतियोगिता से बाहर करने के लिए काफी हो सकती है। वक्त रहते हुए संभलना होगा, मगर यश की कुछ हद तक यहाँ पे तारीफ होगी, क्योंकि गेंद अब पुरानी हो चुकी है। अंतिम ओवर यानी स्लॉग ओवर जारी है, सेट बल्लेबाज सामने हैं। ये देखिए, फिर से एक बार यश की बहुत ही बढ़िया गेंद, रनआउट होने का खतरा, मगर बाल बच गए। आज मुनाफ ने नाश्ते में तकदीर की गोली खाई है। 2 मरतबा उन्हें जीवन दान मिला, मगर आज उन्होंने सही मायनों में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है। ये जो रनों की संख्या यहाँ पे खड़ी हो चुकी है, 77 रन ऑन द स्कोर कार्ड, उसमें बहुत सारा हिस्सा मुनाफ का। ओहो, जाने दिया आर अश्विन की तरह। आपको याद होगा किस तरह से आर अश्विन ने एंड मौके पे इस तरह की शरीर पे आने वाली फुल टॉस गेंद को छोड़ दिया था। उस तरह से नवीद ने देखा, परखा, अंदाजे से उसे छोड़ दिया, लेग स्टंप को छोड़कर गेंद निकल गई। वाइड का इशारा अंपायर का, एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ेगा। अभी भी कुछ गेंदें आना बाकी, मगर यश की भी तारीफ होगी, बहुत ही बढ़िया यॉर्कर करने की कोशिश कर रहे हैं, कुछ हद तक सफल भी यहाँ पे रहे, मगर इसमें दबा बैकफुट पंच, यही उनकी खासियत है। ये शॉट खेलना आसान नहीं है, ये मेरा फेवरेट शॉट है इनका खेला हुआ, लाजवाब स्ट्रोक था। बैकफुट पर जाते हैं और किस तरह से ये पंच करते हैं, देखने वाली बात थी। वेरी वेल डन, 4 रन। ये खिलाड़ी बेसिक से लबालब भरा हुआ, ये जानता है कि लेदर क्रिकेट किस तरह से खेला जाता है। बहुत ही अच्छा स्ट्रोक था, बॉटम हैंड का इस्तेमाल। ओहो, फिर से एक बार देखिए उसी तरह का पंच देखने को मिला, मगर इस मरतबा लॉन्ग ऑफ की फील्डर के हाथों में खेल गए। 1 रन तो मुकम्मल। ओहो, आखिरकार अंतिम गेंद थी, इस वजह से थोड़ा सा रिस्क उठाया था मुनाफ ने। कोई बात नहीं, क्योंकि यहां से 5 ओवर की समाप्ति हो चुकी है। 83 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए 84 रनों की जरूरत। आज वसीम खतीब यहां पे नजर नहीं आ रहे हैं,
मुबीन राउत, सलमान राउत, मिजिया बुले, मगर उनके कैप्टन हमेशा जो उनके साथ में रहते हैं और एक लाजवाब बल्लेबाज वसीम खतीब आज उनमें मौजूद नहीं है। वो लिख के लो, लिख के लो, लिख के लो। हेलो, लायबा 11 पाबरा आणि फ्रेंड्स क्रिकेट क्लब किंजलघर शिगवन दोन्ही संघांचे संघनायक. चला आपण टॉस करूया. सुप्रीमो सिक्सर या ब्रँडचे आपण इथे चेंडू यूज करत आहोत. चला आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. सन्माननीय मुनव्वर भाई साखरकर यांच्या शुभ हस्ते होईल टॉस. दोन्ही संघनायकांना माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर आम्हाला जॉईन करा. या इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. आमचे गुणलेखक हमारे गुणलेखक मुहिब भाई, इनका भी मैं शुक्रिया अदा करता हूं. अर्थातच फ्रेंड्स क्रिकेट क्लब किंजलगर शिगवन विपक्ष लायबा 11 पाबरा यामध्ये होतोय टॉस. सन्माननीय मुनव्वर भाई साखरकर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. हेड इज कॉल अँड इट इज हेड. तर शिगवन या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय. आपला निर्णय काय असेल? बॉल फर्स्ट. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपल्याकडे वेळ अपुरा आहे, त्याच कारणामुळे आपण दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करूया आणि सन्माननीय पाहुण्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया. न्यूज फॉर द सेंटर पॉइंट. न्यूज फॉर द सेंटर पॉइंट. फ्रेंड्स क्रिकेट क्लब किंजलगर शिगवन ऑन द टॉस एंड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. लायबा 11 पाबरा इस टीम को पहले बल्लेबाजी करनी होगी. हमारे साथ जुड़े हैं कॉम्बॉक्स में हमारे सहयोगी हर्षल मुंडे. ओवर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच. यासिन बच्चन सरांचा आवाज आपण या पलीकडे ऐकत होतो. एक दमदार स्पर्धा मोहम्मदिया क्रिकेट क्लब बानकोट आयोजित 2025 चे भव्य पर्व 5वा आणि 5व्या पर्वामध्ये सर्व क्रिकेट रसिक खेळाडू सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. एक दमदार क्रिकेटचा सोहळा अगदी दुसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळाला. आपण पाहतोय रत्नागिरी जिल्ह्यामधील एक सुंदर मंडणगड तालुका आणि मंडणगड तालुक्यामधील त्याही पलीकडचं सुंदर बानकोट गाव आणि बानकोट गावाला लाभलेले सुंदर मैदान आणि त्या सुंदर मैदानावरती दमदार स्पर्धा हा क्रिकेटचा सोहळा खऱ्या अर्थानं आपण पाहतो दुसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करताना पाहायला मिळत आहे. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल मॅच झोन 80 धावांचा पाठलाग करायचा. 30 चेंडू मध्ये मोठी टोटल पहिल्याच मॅच मध्ये पहिला बॉल सेकंड इनिंगचा.
अप्रतिम फटका डीप ॲस्ट्रा कव्हर डी पॉइंटच्या वरून बॉल चालला आउटफील्ड फास्ट आहे बॉल थोडा स्लो झाला थांबला तिकडे त्याच वेळेला एक धाव मिळाली दुसरी धाव सुद्धा वेगानं पूर्ण इकडे मात्र आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीची सुरुवात खऱ्या अर्थानं म्हणावी लागेल कारण की एकंदरीत आपण पाहिलं तर धावा खूप सारा एक मोठी टोटल पण या मॅच मध्ये याही धावांचा पाठलाग होऊ शकतो कारण की काल आपण पाहिलं पहिल्या मॅच मध्ये 61 धावा होत्या तीही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आली एक बॉल 6 वरती तो सामना जिंकला गेला तन्वीर तो बॅटर होता आणि पांगलोली संघाचा एक मोठा विजय या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला त्या पलीकडे दुसऱ्या मॅच मध्ये 90 धावा झाल्या आणि जवळजवळ त्याही पार होता राहिल्या तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं 96 धावा होताना आपल्याला बघायला मिळाला त्याच दरम्यानची ही अगदी आपण जर पाहिलं तर बॅटची एज टोला बॉल लागला बराच का हवेमध्ये शॉर्ट स्कोअर लागला एक चांगल्या पद्धतीची कॅच पहिल्या विकेटचं पतंग पहिला बॅटर अब्दुल मैदानाच्या बाहेर बॅटर झिशान ज्या खेळाडूनं प्रभावित केलं होतं आजही बॅटिंग चांगली करावी लागेल झिशान आणि त्याच्या साथीला पट्टू आपण पाहतोय या दोघांनाही खऱ्या अर्थानं धावा बनवावा लागतील ह्या इम्पॉर्टंट आहेत कारण की जर या मॅच मध्ये टिकून राहायचं त्या पलीकडे या मॅच मध्ये जिंकायचं तर मात्र चांगला क्रिकेट अपेक्षित आहे गोलंदाजीसाठी आपण पाहतो मुबीन आले 2 चेंडू टाकले 1 विकेट मिळाली 2च धावा खर्च केला एक चांगली गोलंदाजी मुबीन यांची समोरचा बॉल अगदी बॅटची लिडिंग एज बॉल टर्न झाला शॉट बॅकवर्ड पॉइंट आणि त्याच वेळेला गली क्षेत्रामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळाले आणि त्याच दरम्यान अजून एक धाव स्कोर कार्ड वरती होईल प्लस त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला 3 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती बघायला मिळतील 3 धावा धावफलकावरती बॅटिंग करताना आपण पाहतोय वेशवी संघ 80 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळतील या सकाळच्या सत्रामध्ये पहिलीच मॅच मैदानावरती आपण पाहतोय आपण एक दमदार स्पर्धेचा आनंद घेतोय मोहम्मदिया क्रिकेट क्लब बानकोट 2025 चे अभूतपूर्व पर्व पुढचा बॉल समोरचा चेंडू अडवा बॅटनं भिरकावला स्ट्रोक हवेत फिल्डर बॉलच्या अगदी थांबवण्यामध्ये प्रयत्न करताना पाहायला मिळाला पण त्याच वेळेला तो बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर षटकार पाठमधून षटकाराला मुबीनच्या अगेन्स्ट टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो अद्याप 9 धावा बॅटिंग करताना वेशवीकर फुल टॉस होता बाहेरचा बॉल त्याच्यासोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न झाला अगदी ऑफ स्टिकचा बॉल खूप बाहेर होता तो खेळायचा कुठे डबल माइंडेड झाले शेवटच्या क्षणी बॉल मिड ऑनला गेला त्याच वेळेला डॉट बॉलची संगत झाली या षटकाचा शेवटचा बॉल पाहायला मिळेल शेवटचा बॉल डीप ॲस्ट्रा कव्हरला देखना फटका क्रिकेट मधील नजाकत दाखवणारा डीप ॲस्ट्रा कव्हरला पट्टूच्या पाठमधून चौकार चौकार त्यांना पाहायला मिळते चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 13
पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. आपण पाहतोय एक फलंदाज बाद होत असताना 13 धावा स्कोर कार्डवरती येताना पाहायला मिळतात. 80 धावांचा पाठलाग मैदानावरती केला जातोय. एक मोठी धावसंख्या आणि या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना अद्याप आपण जर पाहिलं तर कुठेतरी लडखडताना टीम आपल्याला निश्चितपणे बघायला मिळते. अडचणीमध्ये आहेत, धावा बनवायच्या आहेत, धावा बनवावा लागतील. गोलंदाजीसाठी रोहन येतात. एक महत्वपूर्ण गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अतिवेगाची गोलंदाजी सातत्यानं रोहन यांची करताना आपल्याला पाहायला मिळालेत. चला स्पीडअप घ्या विनंती करेन. वेळ जास्तीचा खर्च करायचा नाहीये. लक्ष वेधून वालवटी टीम आपल्याकडे वेळ कमी आहे, जिकडे आज आपल्याला सगळे सामने 5 षटकांचे खेळवायचे आहेत. गोलंदाजीसाठी महत्वपूर्ण गोलंदाज रोहन समोर बॅटर आपण पाहतोय. निर्णायक खेळाडू झिशान आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या साथीला पटवत धावा येतात, धावा बनल्या जातात. 80चा पाठलाग होईल का प्रश्नचिन्ह. हाफ ट्रॅकर बॅटच्या टोला बॉल लागला. पुन्हा शॉर्ट फन लेग सोपी कॅच आणि अजून एक महत्वपूर्ण खेळाडू झिशान बाद. वालवडी टीम आणि त्याही पलीकडे रोहन. वा चांगली गोलंदाजी. जशी विकेट आली कॉन्फिडन्स वाढला, वेगाची गोलंदाजी चालू झाली आणि त्याच वेळेला अति वेगानं इकडे मात्र डॉट बॉल फेकण्यात आला. कमबॅक इम्पॉर्टंट आहे. या गोष्टीची जाणीव चांगल्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये रोहनला अचूकतेवरती तो चेंडू फेकतोय. त्याची भेदकता त्यानं दाखवली आणि वेग चांगला या खेळाडूकडे. बघा पुन्हा एकदा बनाट वेगाचा बॉल. पंचांचा इशारा नो बॉलचा आला. ओव्हर स्टेपचा नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पुढे गेले, पुढे सरसावत असताना पायी पुढे पडला आणि त्याच वेळेला मात्र तिकडे मात्र आपण पाहतो नो बॉलची सांगता होतीये. बॉल चांगला होता, वेगाचा बॉल. सरळ रेषेमध्ये अगदी चेंडू जाताना पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर पुढचा बॉल फ्री हिट. पंच आमच्या आपण पाहतोय चाणक्यने मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. जेपी पॅनल महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रचलित पॅनल आपल्याला पाहायला मिळतं. बघा अति वेगानं रोहन गोलंदाजी करतात. फ्री जरी नो आला तरी त्याचा फायदा काही घडला नाहीये. फक्त एक नोची धाव आली पण तदनंतर बॉल तसाच्या तसा आणि तोच रिझल्ट अद्यापचा आपल्याला बघायला मिळतं. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळाले. बॅटिंग करताना न्यू बॅटर आसिम मैदानावरती. त्यावेळीचा बॉल हाई चेंडू हाफ ट्रॅकर. आताही चेंडू शरीरावरती शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग आणि अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. बॅटिंग करताना टीम वेशवी संघाच्या विरोधामध्ये अगदी चांगली गोलंदाजी रोहन वालवडी संघासाठी करताना पाहायला मिळतील. या गोष्टीसाठी रोहन ओळखले जातात, या गोष्टीसाठी रोहन संबोधले जातात आणि याच गोलंदाजीसाठी त्यांनी आपल्या नावाची ओळख निर्माण केली आहे. हाई बॉल लढवा बॅटने खेळायचा. आताही बॅटची कडा घेतली, बॉल जागेवरती स्तब्ध थांबला. रोहनचा अजून एक डॉट बॉल मैदानावरती बघायला मिळाला. वा अप्रतिम गोलंदाजी. लगातारचे 4 डॉट बॉल इकडे फेकण्यामध्ये सफल राहिले. त्याच्यामध्ये एक नो बॉल होता तरी सुद्धा कमबॅक झाला. अद्याप आपण पाहतोय एकही धाव लिगली खर्च केली नाहीये. तिकडे एक नो बॉलला कुठल्याही बॅटरला अगदी संधी निर्माण करून दिली नाहीये रोहननं. पहिल्या बॉलवरती विकेट, लगेच डॉट, नंतर नो, पुन्हा 3 डॉट बॉल.
आणि हाई बॉल इकडे डॉट येताना पाहायला मिळते. वा, या षटकामध्ये फक्त एकच धाव आली आणि ती धाव फक्त नो बॉलची होती. नो बॉल जर नसता तर या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला तर मेडन ओव्हर बघायला मिळाली असती. हरकत नाहीये, पहिल्या 12 चेंडूचा खेळ संपला. धावा धावफळकावरती फक्त 14. विनंती करेन वालवडी टीम आपण स्पीडअप घ्या. बघा आपल्याकडे वेळ कमी आहे वालवडी टीम, आणि मला वाटत नाही तुमच्यावरती काही प्रेशर राहिलं आता, कारण की अगदी 80 धावांची टोटल, त्यामधील फक्त 14 धावा स्कोरकार्ड वरती अद्यापच्या आल्यात. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 70 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 84 धावांची टोटल आहे या मॅच मध्ये. 84 धावांचा पाठलाग करायचा आहे तब्बल. आपण पाहतो पहिल्या 14 बनलात, अजून 70 ची गरज आहे. येणारे चेंडू आपण जर पाहिलं तर 18 चेंडू 70 धावांची गरज. पट्टू मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा खेळाडू आहे, त्याच्याकडे ताकद आहे, पण एवढ्या धावा मारण्यासाठी प्रत्येक बॉल वरती आक्रमण करावं लागेल. गोलंदाजीसाठी इसाक पाहायला मिळतील. महत्वाचे गोलंदाज इसाक आपल्याला पाहायला मिळतात. तिकडे समोर पट्टू. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल, मोठा फटका पट्टूच्या पाठमधून देखना, आणि त्या चुएचा दर्जेदार स्ट्रोक आहे. 6 धावांसाठी षटकार. आपण पाहतो इकडे मात्र 6 धावा येताना पाहायला मिळतात. अशा स्वरूपाचे प्रत्येक बॉलवरती आक्रमण चढवावी लागतील पट्टूला. यावेळीचा बॉल, बॅटची लीडिंग एज आणि यष्टी रक्षक. सर्वाधिक मोठा धक्का, या मॅचची सर्वाधिक इम्पॉर्टंट विकेट पट्टू बाद. मध्ये सापडले वेशवीकर पाहायला मिळतील. 80 धावांचा पाठलाग करताना पूर्णपणे बॅकफुट वरती अद्याप तरी येताना आपल्याला पाहायला मिळेल. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जुबेर दाखल झाले. जुबेर आणि असीम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावा खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये पूर्णपणे बनला नाहीयेत. फटका चांगला खेळायचा होता, स्क्वेअर लेगला पण बॉल गेला मिड ऑफ मधून अगदी लॉंग ऑफला. तिकडे मात्र एकदा मिळाली, दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि बघता बघता 2 धावा अति वेगानं पूर्ण होताना पाहायला मिळतात. एक चांगल्या पद्धतीची रणनीती विकेट, चांगल्या पद्धतीचं ताळमेळ मैदानाच्या आतमध्ये राहिले आणि या दुहेरी अंकाच्या साह्याने टीमची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या बघायला मिळतील. ओ याही वेळीचा बॉल चांगला आपण पाहतो, टप्पा पडला, आतमध्ये आला आणि त्या वेळेला अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गोलंदाजी, नवीन गोलंदाज आपण जर पाहिलं तर बॉलिंग मार्क वरती इसाक आहेत. चांगली गोलंदाजी त्यांची राहिली आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना इसाक बघायला मिळतील. पुढचाच बॉल, हाफ ट्रॅकर बॅट स्टिकरला लागला बराच का हवेमध्ये. शॉर्ट फॅनलेगचे क्षेत्ररक्षक बॉलला जज करतील तर बघता बघता एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेसाठी पलटले. 2 धावा सुद्धा तिकडे मिळाला. एक चांगल्या पद्धतीची रणनीती विकेट आणि त्याच वेळेला या 2 धावेंच्या साह्याने संघाची धावसंख्या 26 धावा स्कोरकार्ड वरती पाहायला मिळतील. निहालजी प्रकार साहेब, त्याचबरोबर हसमजी प्रकार साहेब इकडे उपस्थित राहतात. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. मोहम्मदिया क्रिकेट क्लब बानकोट या दमदार स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत.
यस, नो बॉल आपल्याला पाहायला मिळतं. चुकीचा बॉल आणि इकडे मात्र दंडित करण्यात येतं. नो बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला आणि एक धाव तिथे निश्चितपणे मिळेल. दोन धावांना स्कोर कार्ड पुढे गेलाय. त्याच वेळेला हाफ ट्रॅकर बॉल आडवा बाटणे शॉट पूल करण्यात आला. पूल यावेळेला सक्सेसफुल झाला बऱ्याचशा वेळानंतर. लॉंग लेगच्या दिशेला वन बाउंड चेंडू सीमा रेखेच्या पलीकडे चौकार. शौकत भाई डिमडिमकर साहेब इकडे उपस्थित राहिले आणि यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. बॉलिंग मार्ग वरती दीपेन आपल्याला पाहायला मिळतील. चला मॅचला सुरुवात करा. विनंती करेन जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. स्पीडअप घ्या. तिकडे लगेचच आपण पाहतो गोलंदाजीसाठी दीपेन आपण पाहतोय. पहिला बॉल अप्रतिम चेंडू भन्नाट वेगाचा अगदी आपण पाहतो ऑफस्टिकच्या बाहेर वेगानं बॉल फेकला आणि त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर तिकडे डॉट बॉल दीपेन सुद्धा फेकताना पाहायला मिळतील. 80 धावांचा पाठलाग करायचा बघा. धावा खूप साऱ्या आणि या धावा अगदी आपण जर पाहिलं तर खूपच मोठ्या वाटायला लागलेल्या आहेत या मॅच मध्ये. यावेळीचा बॉल फटका चांगला आहे पण सरळ डीपेस्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कोणती चूक नाहीये. फलंदाज बाद धक्का अदबचा पुढचा आपण पाहिलं तर चौथा बॅटिंग करताना वेशवी टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अर्षद खेपटीवरती दाखल होताना पाहायला मिळतील. अर्षद मैदानावरती आलेत. वेशवीकर पूर्णपणे पाक फुटला अगदी सापडलेले बघायला मिळतील. ऑन साइडला चांगला फटका खेळला. बॉल जाईल वाईडिश मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत आणि बघता बघता एक धाव निश्चितपणे तिकडे पूर्ण होताना 2 धावा पूर्ण केला. या 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या 32 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल लो व फुल टॉस समोर खेचला. तिकडे रोहन वेगाने येताना पाहायला मिळतील. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध फटका. त्याच दरम्यान एकच धाव स्कोर कार्ड वरती प्लस होतीये. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या 33 धावा. षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळेल. हो यावेळीचा स्ट्रोक हवेत बॅटच्या टोला लागला अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकात आणि यस पकडले गेलेत. अजून एक कॅच अजून एक फलंदाज बाद. आसिम मैदानाच्या बाहेर.
डी संघाचा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. अजून एक लो फुल टॉस समोरच्या दिशेला खेळलेला बॉल, अगदी बॉल आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला, आणि तिथेही मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव निश्चितपणे मिळेल. शेवटचं षटक आहे, शेवटच्या षटकातील पहिल्याच बॉलवरती एक धाव येताना पाहायला मिळते. अजून एक चांगला बॉल ऑन साइडला खेळलाय, पण इकडे मात्र आपण पाहिलं तर या मॅच मध्ये हळूहळू का होईना आता औपचारिकता बाकी राहिली आहे. सामन्यावरती मजबूत पकड आणि अगदी विजयांच्या उंच उंच शिखरांकडे पोहोचताना पाहायला मिळते टीम वालवटी. चांगलं क्रिकेट या खेळपट्टीवरती ते खेळताना पाहायला मिळाले. समोरचा बॉल समोर खेळला आणि अगदी लॉंग ऑन आणि त्याच वेळेला लॉंग ऑफच्या मधोमध वेगाने क्षेत्ररक्षक आले आणि तिथेही मात्र अजून एकच धाव तिकडे येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 36, एक मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल चालू आहे मैदानावरती टीम वालवटी संघाची. या वेळचा बॉल बॅटची कडा टर्न झाला, शॉर्ट फन लेगला मिस फील्ड पाहायला मिळते, बॅकअप मिळेल, तद्वर एक धाव तिथे निश्चितपणे मिळेल आणि त्या एका धावेच्या साह्याने धावसंख्या 37. या मॅचचे शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. बॅटिंग चांगली राहिली वालवटीची, एक चांगली टोटल त्यांनी उभारली, मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये महत्वपूर्ण बॅटिंग करताना ते आपल्याला बघायला मिळाले. त्याच वेळेला आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचा फटका, तिकडे बॉल बघता बघता डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथेही मात्र आपण जर पाहिलं तर आता अजून एक धाव स्कोर कार्ड वरती. या ओव्हरचा या मॅचचा शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आणि अगदी तिकडे मात्र आपण पाहतोय या फटक्यानिशी सामना जिंकला. बॅट बॉलिंग करत असताना टीम वालवटी संघानं विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि इथून पुढे दोन्ही संघांना 2025च्या या हंगामासाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच थँक्यू डिझम. या मॅच मध्ये ज्यानं 38 धावांचा वादळी खेळ केला बॅटिंग करताना, त्या खेळाडूचं नाव आहे मुनाफ. मुनाफ ठरतात या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. मुनाफ.